परांडा शहरातील सर्व नागरिकांना निवेदन करू इच्छितो की उद्या दिनांक 29/2/20 रोजी मी SBI शाखा येथे शाखा स्थलांतर करण्याबाबत तसेच ATM मशीन व कॅश मशीन चालू करण्याबाबत याबाबत त्यांना मागील 21 जानेवारीस निवेदन दिलं होतं आणि 20 फेब्रुवारीपर्यंत त्यांना मुदत दिली होती, परंतु त्यांनी मुदतीत मागण्या मान्य न केल्याने मी त्यांना पुन्हा 29/2 रोजी उद्या बँकेस टाळे ठोको आंदोलन करणार असले त्यांना निवेदनात माहिती दिली होती. तसेच त्या संबंधीचे निवेदन तहसीलदार परांडा व पोलीस स्टेशन यांनाही कळवले होते. त्या अनुषंगाने तहसील कार्यालयाकडून पोलीस कार्यालयाकडून बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांना योग्य ते सूचना दिल्यानंतर त्यांनी काल माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधला आणि RM यांच्याशी बोलणं करून दिलं. त्यानंतर त्यांनी मला ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या की महत्त्वाचं असं आहे की ATM मशीन ते जास्तीत जास्त एक 8-10 दिवसात चालू करणार, 10 तारखेपर्यंत ATM मशीन चालू करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मी स्वतः काल प्रत्यक्षाने आजही पाहिलं की तिथे इंजिनियर आलेला आहे, तो काम करत आहे. आणि ATM मशीन सुरू झाल्यानंतर ATM मशीनची त्यांची जी ऑफिशियल पिन जनरेट झाल्यानंतर ते कॅश मशीन सुरू करता येते, तोपर्यंत करता येत नाही. त्याच्यामुळे ATM मशीन सुरू झाल्यानंतर तेही मशीन सुरू होऊन जाईल. दुसरी महत्त्वाची सगळ्यांची अडचणीची बाब अशी आहे की त्या जो बँकेचा स्थलांतराचा जो प्रश्न होता त्याबाबत त्यांनी जी माहिती दिली की ही पूर्वीची शाखा तिथं स्टेट बँक ऑफ हैदराबाद असल्याने आणि हैदराबाद शाखेमध्ये करन्सी पूर्ण म्हणजे कॅश जमा होण्याचं ठिकाण, ज्याला बँकेच्या भाषेत कॅश चेस्ट म्हणतात, आणि कॅश चेस्ट ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे दिली जाते. ते फक्त सांभाळ करण्याची जबाबदारी यांची असते. आणि बँकेने त्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पत्र दिलेलं आहे की इथली कॅश चेस्ट दुसरीकडे ट्रान्सफर करण्यास किंवा हे रद्द करण्यास यावी अशी त्यांना विनंती केलेली, परंतु RBI कडून त्यांना पत्र मिळालेलं नाही. त्या संदर्भात माझं रिजनल मॅनेजरशी आणि इथले जे मॅनेजर आहेत अखिल यांच्याशी बोलणं झाल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की ते म्हणजे सदरची बाब आपण काही जरी केलं तर ही तात्काळ याची व्यवस्था करू शकणार नाहीत. परंतु रिजनल मॅनेजरनी आणि इथल्या स्थानिक मॅनेजरनी सांगितलं की मी ATMचं काम तात्काळ सुरू केलं तुमच्या निवेदनानंतर आणि ATM तुम्हाला एक 8 ते 10 दिवसात सेवेत सुरू होऊन जाईल. आणि तशा स्वरूपाचा आज मला त्यांनी पत्र दिलं आणि मी प्रेस कॉन्फरन्स म्हणजे पत्रकार परिषद, सर्व पत्रकार बंधूही होते तिथं, पत्रकार परिषदही झाली आमची. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मला हा लेखी उत्तर दिलेलं आहे आणि त्या लेखी उत्तरामध्ये त्यांनी कळवलं आहे मला की ते 8 ते 10 दिवसात हा पत्र आहे त्यांचा, मी पत्रकारांना पण दिलेला आहे. हा पत्र दिला आहे 10 दिवसाच्या आत त्यांनी ATM चालू करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि बाकीचे जे आपल्या मागण्या आहेत जो शाखा स्थलांतराचा, त्यांनी सांगितलं आहे की शाखा स्थलांतराबाबत आम्ही कळवलेलं आहे आणि शाखा पूर्वीच्या ठिकाणी तिथेही सुरू करता येईल किंवा आम्ही नवीन ठिकाण असे बघत आहे की ज्या ठिकाणी आम्हाला करता येईल. जसंच आम्हाला वरून अप्रूव्हल येईल त्यासाठी आम्ही थोडासा अवधी मागत आहोत, तो अवधी तुम्ही देण्यात यावा अशी त्यांनी मला विनंती केली. आणि त्यांची अडचण पाहता, कारण इथल्या शाखा अधिकाऱ्याकडे हा विषय नसल्याने इवन जो त्यांचा रिजनल विभागीय मॅनेजर आहेत त्यांनी त्यांची हे सांगितलं की बाबा आम्ही हा सर्व उद्योग करण्यासाठी म्हणजे आमच्या हातातला विषय नाही, हा विषय RBIचा आहे आणि त्यामुळे आपण त्यांना थोडीशी संधी देणं गरजेचं आहे. तसंच त्यांनी आता पत्रकार परिषदेमध्ये आणि बऱ्याचशा ठिकाणी सांगितलं की जी होणारी गर्दी कमी कशी करता येईल, कारण तिथल्या व्यापाऱ्यांना या गोष्टीचा सर्वांना त्रास आहे. तिथं ट्रॅफिक असते आणि विशेषतः तिथं जे बँकेत येणारे वयोवृद्ध माणसं आहेत, निराधारचे लोकांचे पेन्शनचे माणसं आहेत. मग त्या मॅनेजरने सांगितले की त्यांनी CS सेंटर असे सुरू केले, तिथे कॅश डिपॉझिट सेंटर आणि कॅश काढण्यास सेंटर एक गोल्डन चौकामध्ये आहे, एक बँकेच्या बाजूला आहे, एक त्या शहाच्या ह्याच्यामध्ये आहे. असे 4 ठिकाणी असे CS सेंटर त्यांनी चालू केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी पैसे काढण्याकरता आणि पैसे भरण्याकरता कुठलेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे त्यांनी अशी विनंती केली आहे की इथली बँकेतली गर्दी कमी करण्यासाठी स्थानिक लोकांनी किंवा जे खातेदार आहे कस्टमर आहे त्यांनी त्याचा उपयोग घ्यावा. आणि तिथं डिपॉझिट फक्त तुम्हाला 20,000पेक्षा जास्त करता येणार नाही आणि 10,000पेक्षा जास्त काढता येणार नाही. परंतु हे सर्व करताना आपण जे कायदेशीर गोष्टीचं पालन केलं पाहिजे, भरलेली जी पावती व्यवस्थित कॉम्प्युटर ठेवली पाहिजे आणि आपल्याला विड्रॉल जी केलेलं आहे 10,000च्या पुढे मिळणार नाही. त्यामुळे ह्या सेवेचा जर लाभ घेतला याबाबतीतचे सर्व आपल्या मी शहरातील सर्व पक्षातील सर्व जबाबदार व्यक्तींना, नगरसेवकांना, पत्रकारांना, जे सुशिक्षित माणसं आहेत त्यांना विनंती करतो की थोडंसं आपण बी याबाबतीत हे करावं, कारण त्या शाखेमध्ये होणारी गर्दी ही भयावह आहे आणि तिथली परिस्थिती खूप अवघड आहे.
आणि सर्व या गोष्टीचा विचार केला तर म्हणजे अशी परिस्थिती आहे की ना ही शाखा स्थलांतर करणे ना माझ्या हातात आहे ना त्या शाखा अधिकाऱ्याच्या हातात आहे, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या, जोपर्यंत RBI मान्यता देत नाही. परंतु कालपासून आपण प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या वरिष्ठाने मला आता कळवलं की मराठवाड्यातल्या आम्ही ज्या शाखा चेस्ट बंद करण्याकरता पत्र दिले होते त्यापैकी काही शाखेचे बंद व्हायचे पत्र आता यायला सुरुवात झाली आहे. आणि आपल्या इथले शाखेचं सुद्धा ते कॅश चेस्ट बंद करण्याचं पत्र लवकरात लवकर प्राप्त होईल. त्यामुळे मी उद्याचा माझा जो टाळेठोक आंदोलन होता तो मागे घेतलेला आहे. आणि या आंदोलनाचे बोर्ड लावल्यानंतर मला शहरातील बऱ्याचशा लोकांनी, कस्टमरनी, बऱ्याचशा विविध स्तरातील सर्व लोकांनी या बाबतीत फोन करून पाठिंबा दर्शवला होता. आणि सगळ्यांनी म्हणले तर हा आपण आंदोलन असे यशस्वी करू. परंतु प्रशासकीय लेवलवरून खूप काही हालचाली झालेल्या आहेत. आणि आता त्यांनी 8 ते 10 दिवसात मी स्वतः पाहिलेलं की ATM मशीनचं काम त्यांनी सुरू केलं. त्यांचे इंजिनियर आलेलं आहे. ते वरचे जे डिस्सारखी मशीन जी असती ते बसवली, ते नवीन बसवलेली पूर्वीचे काढून. त्याच्यामुळे थोडासा आपण वाट बघूया. आणि उद्याचं होणारं आंदोलन हे स्थगित केलेलं आहे मी, ते रद्द केलेलं नाही. पुढची परिस्थिती पाहून आपण सर्वांच्या संमतीने पुन्हा आंदोलन करण्यात येईल. पण उद्याचं जे होणारं आंदोलन हा स्थगित केलेलं आहे हे आपल्या माहितीच तो मी सगळ्यांना कळवू इच्छितो. जय हिंद.